डॉक्टर रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे आणि ओबीसी जनमोर्चाचा मी उपाध्यक्ष आहे। माझ्यासोबत आमचे विजय गजभियेजी विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, ज्ञानिवंत माकडेजी ते वामन मेश्राम साहेबांच्या युनिटचे ओबीसी सेलचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत। माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर विलास काळेजी आहेत, ते ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत। सोबतच अखिल राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी सोशी संघटन त्याचे ते केंद्रीय सदस्य आहेत। डॉक्टर दिलीप धावडेजी हे सत्यशोधक जे आमचं समाज आहेत किंवा विद्यापीठ आहेत यवतमाळला त्याचे ते कन्व्हेनर आहेत। उत्तम गुल्हाणेजी ओबीसी क्रांती दलाचे विदर्भ अध्यक्ष आहेत। रमेश गिरोळकरजी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आहेत ओबीसी क्रांती दलाचे। आमची केंद्र सरकारला आणि त्यासोबतच राज्य सरकारला महाराष्ट्राच्या विनंती आहे की मागल्या वेळेस 288 आमदारांनी ज्यावेळेस नाना पटोले साहेब विधान परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस एक मताने 228 लोकांनी तो ठराव पारित केला विधानसभेमध्ये की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यावेळेसच्या सरकारला काही कारणास्तव करता आलं नाही, सरकार पडलं। आता जे सरकार आहे त्यांना मी आठवण करून देतो, लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जे बेंगलोरला बोललात की मी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि आमचा DNA ओबीसीचा आहे, तर पहिले केंद्र सरकारला तर आपण नंतरही सांगूया, पण पहिले तुम्ही महाराष्ट्र लेवलवर ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचं पाऊल उचला आणि केंद्र तुमचं ऐकतं तर तुम्ही तिथेही सांगा की लवकरात लवकर ओबीसीची जातनिहाय जनगणनाचा जो आता सेकंड फेज 1 सप्टेंबरपासून सुरू होतो आहे, तर त्याच्यामध्ये स्वतंत्र ओबीसीचा कॉलम SC ST प्रमाणे जातनिहाय जनगणनेचा असला पाहिजे, जो नाही आहे। म्हणून आमची चिंता नाही आहे, तर आपल्याला त्या चिंतेच्या माध्यमातून एक धोक्याची आपल्याला सूचनाही आहे की जर आपण ओबीसीची जातनिहाय जनगणना SC ST प्रमाणे जर केली नाही आणि जर त्याच्यामध्ये त्या प्रवर्गाचा उल्लेख केला नाही, तर आपल्याला येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी समवेत SC ST आणि मायनॉरिटीज फिरू देणार नाहीत, ही आपल्याला चेतावणी आहे। 2029 आपल्याला लखलाभ होणारच नाही, ही आपल्याला चेतावणी आहे। म्हणून आपण महाराष्ट्रातनं हा आवाज केंद्रापर्यंत न्या, दिल्लीपर्यंत न्या आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवात करा आणि तिथेही आपले जे PM मोदी साहेब आहेत, जे स्वतःला मागासवर्गीय आणि ओबीसी समजतात, तर त्यांनी स्वतःहून आम्ही ओबीसी आहोत आणि ओबीसीचे कैवारी आहोत, आमचा DNA, आमच्या पक्षाचा DNA, आम्ही ज्या विचारधारेच्या अनुषंगाने काम करतो त्यांचा DNA ओबीसीचा आहे, हे तुम्ही प्रूव्ह करावं आणि लवकरात लवकर जी आपण चूक केली आहे किंवा वारंवार करतात ती चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि 1 सप्टेंबरपासनं हिली स्टेटमध्ये ही जातनिहाय जनगणना सुरू होत आहे, ज्याचं तुम्ही राजपत्र 14 ऑगस्ट 2026ला प्रकाशित केलं। त्याच्यामध्ये SC ST आणि कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची जातनिहाय जनगणना, परंतु तिसऱ्या याच्यामध्ये फक्त जातीचा उल्लेख पण कॅटेगरीचा उल्लेख नाही, हे षडयंत्र ओबीसींना कळलेलं आहे। इथला ओबीसी तो मूर्ख नाही आहे आणि यांचे जे कोणते ओबीसी सेलचे प्रमुख आहेत किंवा जे त्यांचे चेले चपेले आहेत त्यांनाही सांगणं आहे की आपण कृपा करून लोकांचा भ्रमनिरास आणि दिशाभूल करणारं वक्तव्य करू नका की केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केली, ती मागणी मान्य केलीच नाही आहे, त्या मागणीचा सूत्रांही त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे। म्हणून या 23 आणि 22 तारखेला आमचे विदर्भामध्ये 2 आंदोलनं आहेत किंवा 2 बैठका आहेत। 25 तारखेला आमची मुंबईला सर्व ज्या काही ओबीसीच्या आणि SC ST मायनॉरिटीच्या संघटना आहेत त्यांनाही सोबत घेऊन आमची एक बैठक आहे। 29ला पुन्हा मुंबईला एक स्वतंत्र बैठक आहे। 1 तारखेला मुंबईला धरणे आंदोलन आहे आणि त्याच्यानंतर 30 तारखेलाही आमची दिल्लीला बैठक आहे। याची शेवटची मागणी काय आहे ते सांगा। शेवटची आणि पहिली मागणी एकच आहे की SC ST प्रमाणे ओबीसीचा स्वतंत्र कॉलम या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनामध्ये असलाच पाहिजे, त्याशिवाय या जनगणनेला आमचा विरोध आहे आणि केवळ विरोध नाही आहे